अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना घडली आहे। इयत्ता 6वीत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्याचा ओढ्यात पडून मृत्यू झालाय। प्रशांत गेनसिद्ध चाबुकस्वार वय 12 राहणार आंदेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। आश्रमशाळेत शिकणारा प्रशांत चाबुकस्वार हा बुधवारी दुपारी आंदेवाडी येथे मामाला जेवणाचा डबा देऊन गावाकडे परत येत होता। यावेळी दोन्ही गावांच्या मधोमध असलेला हेब्बळ ओढा ओलांडून येत असताना अचानक मुलाचा पाय घसरून तो पडला आणि ओढ्यातून वाहून गेला आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात आजही अनेक ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। प्रशांत चाबुकस्वार या शाळकरी मुलाचा हेब्बळ ओढ्यात पडून मृत्यू झाला। अक्कलकोट तालुक्यात शिरवळ आंदेवाडी पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। या तुडुंब भरलेल्या ओढ्यावरून येताना दुर्दैवी घटना घडली। मामाचा जेवणाचा डबा देऊन परत येताना प्रशांत चाबुकस्वार हा शाळकरी विद्यार्थी पाय घसरून ओढ्यात पडला होता। पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शाळकरी विद्यार्थी वाहून गेला। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथे राहणाऱ्या महिला शायबी मुजावर या ओढ्यात कपडे धुत होत्या। आश्रमशाळेत शिक्षण घेणारा प्रशांत चाबुकस्वार हा ओढ्यात वाहून जाताना शायबी मुजावर या महिलेने पाहिलं। ताबडतोब त्यांनी आरडाओरडा करत इतर नागरिकांना मुलगा वाहून जात असल्याची माहिती दिली। शेजारील आजूबाजूच्या गावचे नागरिक जमा झाले। तात्काळ शोध मोहीम सुरू केली। मदत कार्यासाठी पोलीस पाटील सविता येळमेली, तुळजाराम कामाठी तसंच शोध पथकामध्ये परमेश्वर येळमेली, सिद्धाराम येळमेली, धोंडप्पा येळमेली, येरण्णा कामाठी, अंबण्णा कामाठी यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले। अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर प्रशांत चाबुकस्वार या मुलाचा मृतदेह सापडला। घटनास्थळी तलाठी अजित तेरदाळ, पोलीस मियावाले, पोलीस हवालदार अजिंक्य बिराजदार, कोतवाल काशीनाथ माने आदींनी भेट दिली।